ओके सर. सगळ्यांना नमस्कार. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानचा क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. सो हाऊ इज एव्हरीवन डुईंग? सर्दी लय आहे राईट? सो तुम्ही सगळेजण गरम कपडे घालून घेऊन राहा. यू हॅव टू स्टे वॉर्म बिकॉज द क्लायमेट इज गेटिंग डे बाय डे वर्स्ट. येस, आय होप एव्हरीबडी इज डुईंग वेल. ओके, सो स्टे वॉर्म अँड स्टे हेल्दी. ऑल राईट. सो आजचा क्लास आम्ही एक नवीन टॉपिक वरती आम्ही सिम्युलेशन बघू आम्हाला. सो व्हॉट कॅन बी द टॉपिक? इट इज रिलेटेड टू रिसायकलिंग ऑफ पेपर. रिसायकलिंग पेपर. आम्ही ह्या टॉपिक वरती आज नवीन सिम्युलेशन बघू आम्हाला. येस, एव्हरीबडी रेडी? ऑल राईट. सो फर्स्टली आम्ही थोडी वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीज बघू आम्हाला आणि नंतर सिम्युलेशन कडे जाऊ. ओके. सो येस. सो आता आम्ही पेपरची प्रॉडक्ट्स कोणची कोणची राहते ती. येस. सो तुमचं थोडं जनरल नॉलेज इकडे मी ब्रशअप करालो. ओके. येस. सो दररोज पण तुम्ही हे पेपरची प्रॉडक्ट्स बघता राईट. सो ह्याच्यामध्ये कोणचं पेपर प्रॉडक्ट आहे? येस, व्हेरी गुड. दिस इज अ पेपर प्रॉडक्ट है ना. पेपर बॅग्स म्हणून सांगतो मी. आता आता सगळ्यांकडं तुम्ही इफ यू गो टू शॉपिंग टू अ मॉल और अ स्टोर, तुम्हाला प्लास्टिक बॅग्स नाही देते बट पेपर बॅग्स देतात. कशाला? बिकॉज दे आर इको फ्रेंडली. वी कॅन अगेन रिसायकल देम, है ना. आणि ते एन्व्हायरमेंटला कसं पण हार्म नाही करते. येस. सो ह्याच्यामध्ये कोणच्या प्रॉडक्ट पेपरची आहे? बुक्स, राईट. बुक्स आर मेड अप ऑफ पेपर्स ना. येस, बुक्स. सो आता ह्याच्यामध्ये सांगा कोणचं प्रॉडक्ट पेपर मेड आहे? इट इज मॅगझिन्स और न्यूजपेपर्स. न्यूजपेपर्स आणि मॅगझिन्स पण पेपर पेपर प्रॉडक्ट राहतात. येस, इकडे आहे बघा कलर कलर पेपर्स. येस, स्टिकी नोट्स आम्ही काय सांगतो, शॉर्ट नोट्स करायला आम्ही यूज करतो ना हे. येस, इकडे आहे बघा बुक. सो ऑल दीज थिंग्स आर मेड अप ऑफ पेपर्स, है ना. मेड अप ऑफ पेपर्स. सो 1 मिनिट. येस. सो आता आम्ही पेपरचं रिसायकलिंग कसं होतंय त्याचा प्रोसेस कसा आहे मन बघू आम्हाला. ओके. सो आता माझं संग तुम्ही पण आन्सर सांगा. एव्हरीबडी रेडी? सो वर काय दिले ती स्टेप्स दिलेत आणि इकडं त्याचं पिक्चर्स दिलेत. करेक्ट. सो आता आम्ही सगळं आता मॅच करा. ऑल राईट. सो फर्स्ट सिच्युएशन या फिर फर्स्ट पिक्चर मध्ये काय व्हायलंय? तुमचं सारखं एक पोरग आहे, त्यानं काय करायलाय? ते रिसायकलिंग डस्टबिन मध्ये काय घालायलाय? पेपर घालायलाय. राईट. पेपर घालायलाय. ओके. सो ह्याच्यामध्ये कोणचं सेंटेन्स हे पिक्चरला मॅच होते सांगा मला. एनीबडी? कोणचं मॅच होऊ असेल? सो वर बघा कोणची कोणची ऑप्शन्स दिलेत. द इंक इज रिमूव्ड, पेपर इज रोल्ड, पेपर इज कट, द पेपर इज वॉश्ड, पेपर इज युज्ड अगेन, पेपर इज कलेक्टेड, वॉटर इज ऍडेड, पेपर इज ट्रान्सपोर्टेड. सो काय असेल? सो फर्स्ट माइट बी पेपर इज कलेक्टेड. आता काय करायला ती पेपर कलेक्ट करायलेत ना. येस. डस्टबिन मध्ये आम्ही घातलो तर त्यांनी सगळ्या डस्टबिन मध्येच काय करते ती पेपर कलेक्ट करते काय. आता व्हेकल मध्ये गाडीमध्ये काय घेऊन झालंय? ती पेपर घेऊन झालाय. सो ह्याला आम्ही काय सांगतो? पेपर इज ट्रान्सपोर्टेड. पेपर काय व्हायले? ट्रान्सपोर्ट व्हायले. सो कुठं ट्रान्सपोर्ट व्हायले? फॅक्टरीला ट्रान्सपोर्ट व्हायले रिसायकलिंग साठी. करेक्ट. ऑलराईट. आता सांगा मला थर्ड स्टेप मध्ये काय असेल? कोणचं पिक्चरचा आन्सर हे असेल? एनीबडी? काय असेल? पेपर इज वॉश्ड, पेपर इज कट, वॉटर इज ऍडेड, काय असेल? द इंक इज रिमूव्ड, काय होते? एनीबडी? सो येस, थर्ड पिक्चर मध्ये पेपर काय व्हायले? रोल व्हायले. पेपर इज रोल्ड.
त्यांनी काय करते ती ट्रान्सपोर्ट करून घेऊन नंतर पेपर रोल करते ती. पेपर रोल केल्यानंतर ते काय करते ती त्याच्यामध्येच इंक काय राहते ना, आम्ही लिहितो पेपर मध्ये. येस, वेस्ट पेपर म्हटलं तर काय, आम्ही त्याच्यावरती काय पण लिहायला नाही आले. दॅट मीन्स वी हॅव ऑलरेडी युज्ड इट. सो तसला पेपर त्यांनी आम्ही डस्टबिन मध्ये टाकून सोडते ती. नंतर त्यांनी काय करते ती, त्यांनी ते कलेक्ट करून घेऊन सॉरी फॅक्टरीला ट्रान्सपोर्ट करून ते रोल केल्यानंतर त्याच्यावरती काय इंक राहते ना, ते सगळं इंक आता काढावं. सो काढते आता फोर्थ स्टेप मध्ये. काढल्यानंतर आणि काय करते ती, सांगा नेक्स्ट स्टेप एनीबडी. सो नंतर काय करते ती, पाणी त्याच्यामध्ये पाणी ऍड करते. काय करते ती, पाणी ऍड करते. ऑलराईट, नेक्स्ट आणि काय करते नेक्स्ट, आफ्टर दॅट पेपरला त्यांनी वॉश करते, क्लीन करते. येस, अँड लास्टली पेपरला कट करते. सो कट करून फायनली the paper is used again. Paper is used again. eco books मन आम्ही काय सांगतो ना ते. सो चेक करू आमची आन्सर्स करेक्ट आहे काय, आमचा प्रोसेस आम्ही काय समजून घेतलो करेक्ट टिक केलो काय नाही, फिर मॅच केलो काय नाही बघू आपण. ओ नाही, दोन स्टेप आम्ही रॉंग केलो. सो लेट अस चेक which are the steps where we went wrong. ओके, इथं बघा. सो पेपर इकडं वॉश होते आणि सिक्स्थ नो फिफ्थ नाही हा येस सिक्स्थ स्टेप मध्ये काय करते त्यांनी रोल कराले. सॉरी, सो इकडे काय व्हायले, सो फर्स्ट स्टेप मध्ये पेपर काय करते ती फ्रॉम द डस्टबिन दे आर गोइंग टू कलेक्ट इट. आम्ही काय करतो डस्टबिन मध्ये टाकून सोडतो. सो डस्टबिन मध्ये काय कलेक्ट करते नाही, ते सगळं ट्रान्सपोर्ट करून फॅक्टरीला घेऊन जाते. घेऊन गेल्यानंतर त्यांनी फर्स्टली काय करते ती त्याला वॉश करते, पेपरला फुल्ली क्लीन करते. केल्यानंतर त्याच्यामध्ये इंक काय राहते सगळं काढते. नंतर आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड करून त्याला रोल करते. येस, रोल करून नंतर पेपरची रोल्स करते. केल्यानंतर कट करून घेऊन जाते. अँड फायनली पेपर आम्ही यूज करतो. येस, ऑल राईट. सो नेक्स्ट 1 मिनिट. सो आता आम्ही रेड्यूस रियूज रिसायकल पेपर वेस्ट वरती आम्ही बघू आपण. सो हे रेड्यूस रियूज रिसायकल आम्ही कुठं बघितलो या फिर कुठं वाचलो सांगा. आम्ही लास्ट सेशन मध्ये वेस्ट मॅनेजमेंट मध्ये एक टॉपिक आम्ही सिम्युलेशन बघितलं होतं करेक्ट. सो त्याच्यामध्ये रेड्यूस रियूज रिसायकल 3R म्हणून सांगतो मी. सो 3R मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स आहे वेस्ट मॅनेजमेंट मध्ये करेक्ट. सो रेड्यूस रियूज रिसायकल केलं तर आम्ही काय करतो, वेस्ट पण आमचं कम प्रोड्यूस होते आणि त्याचं मॅनेजमेंट पण खूप चांगलं आम्ही करायला पण होते करेक्ट. येस और नो. सो पेपर पण आम्ही रेड्यूस रियूज रिसायकल करायला येते. ऑल राईट. सो फर्स्ट, चूजिंग रिसायकल्ड पेपर फॉर डेली यूज. चूजिंग रिसायकल्ड पेपर फॉर डेली यूज हे कशामध्ये येशील, रेड्यूस मध्ये येते, रियूज मध्ये येते या फिर रिसायकल मध्ये येते. इट इज येस रियूज. कशाला म्हटलं तर आम्ही रिसायकल्ड पेपर आम्ही काय करालो, फिरसे आम्ही यूज करालो. येस और नो. ते ऑलरेडी युज्ड पेपर आहे, युज्ड पेपरलाच त्यांनी रिसायकल केले ते आम्ही पेपर काय करालो, रियूज करालो. युजिंग रियुजेबल कंटेनर्स रॅदर दॅन पेपर फॉर पॅकेजिंग. सो रियुजेबल कंटेनर्स काय राहतात ना त्याला आम्ही पॅकेजिंगला यूज करतो. रादर दॅन पेपरला यूज करायचं नाही, बट कंटेनर्सला यूज करायचं. हे कुठे असशील, एनीबडी कुठं असशील हे. सो त्याला आम्ही रेड्यूस मध्ये येतो. इकडे पेपरचं युसेज आम्ही काय करालो, कम करालो की नाही. सो दॅट्स वाय हे रेड्यूस मध्ये. सॉर्टिंग पेपर वेस्ट इट इज रिसायकलिंग मध्ये येते. येस. नेक्स्ट, युजिंग ओल्ड पेपर ऍज कंपोस्ट. सो ओल्ड पेपर आम्ही कंपोस्टला यूज करालो. सो अगेन रियूज, फिर से आम्ही काय करालो, रियूज करालो ते आणि एकदा यूज करालो. ऑल राईट. प्रिंटिंग ऑन बोथ साइड्स ऑफ द पेपर. आम्ही पेपरची दोघं साइड्स वरती प्रिंट केला तर पेपरची यूज काय होते,
कम होते काय नाही. कमी पेपर्स मध्ये काय होते, आम्ही प्रिंटिंग करतो. येस ऑर नो? सो अगेन इट विल कम इन रेड्यूस. युझिंग स्मार्ट डिव्हाइसेस टू टेक नोट्स इन्स्टेड ऑफ युझिंग पेपर. सो पेपर आम्ही नाही यूज करालो नोट्स घ्यायला, बट इन्स्टेड ऑफ दॅट आम्ही स्मार्ट डिव्हाइसेस यूज करालो. सो अगेन इकडे काय झालं, पेपरची यूज काय झालं, कम झालं, राईट. सो हे आम्ही रेड्यूस मध्ये घेतो. येस. युझिंग द ब्लँक साइड ऑफ अ शीट टू टेक Using नोट्स. smart devices to take notes instead of using paper. Paper आम्ही नाही यूज करायला नोट्स घ्यायला, but instead of that आम्ही smart devices अभय use सर, करायला. काइंडली प्लीज So again काइंडली म्यूट युअर paper सेल्फ सर. ची use काय झालं, कम झालं, right? So हे अभय आम्ही सर. reduce मध्ये. Yes, thank you so much, sir. Now, using the blank side of a sheet to take notes. So इथं काय व्हायला, आम्ही काय करालो, नोट्स घ्यायला आम्ही शीटचं ब्लँक साइड काय राहते ते पण यूज करालो. सो इकडं पण पेपरचं यूज काय व्हायले, कम व्हायले का नाही, बिकॉज पेपर यूज आम्ही नाही करालो, बट ब्लँक साइड्स काय राहते ते पण आम्ही यूज करालो. सो ऑब्विसली रेड्यूस होते. कीपिंग पेपर वेस्ट ॲज क्लीन ॲज पॉसिबल. सो पेपर वेस्ट आम्ही केवढं क्लीन ठेवायला होते तेवढं आम्ही क्लीन ठेवायला ट्राय करतो. सो अगेन इट कम्स इन रिसायकल. अवॉइडिंग प्रिंटिंग थिंग्स आउट ॲज मच ॲज पॉसिबल. सो आम्ही प्रिंट काय करतो ना, प्रिंटिंग पेपरला काय आम्ही यूज करतो ना प्रिंट करायला, सो ते केवढं होते तेवढं आम्ही काय करतो, कम करालो. So it will come in reduce. Sorry, this will come in reuse. 1 minute. This will come in reduce. So हे reuse करालो मी. ते शीटचं काय ब्लँक साइड उरले राहते ते पण आम्ही यूज करालो. इट मीन्स रियूज पण करालो इथं पेपर. ओके. नाव लेट अस सी आमची आन्सर्स इकडे सबमिट करू आपण. येस, करेक्ट झाला. सो इज इट क्लिअर? आम्ही 3R दॅट इज रेड्यूस, रियूज आणि रिसायकल पेपर मध्ये कसं यूज करायला आम्हाला हेल्प होते मग इकडे आम्ही बघितलं. ऑल राईट. ओके, 1 मिनिट. सो आता आम्ही सिम्युलेशन बघू आपण. एव्हरीबडी रेडी? ऑल राईट. इथं काय काय आहे, इथं तुमचं सारखं एक पोरग आहे, करेक्ट. ह्याच्यामध्ये बीकर मध्ये पाणी आहे, इथं बुक आहे, वॉच ग्लास आहे आणि इकडे खाली बीकर आहे. ऑल राईट. सो लेट अस सी फर्स्ट स्टेप काय करायचं आहे. ओके. सो आता मी कॅरेक्टर वरती क्लिक केल्यानंतर काय होईल आता, सो पोरग त्यांना कुठं आला, बुक कडे आला. येस, बुक कडे येऊन त्यांना काय करायलाय, त्यांना बुक मध्येच एक पेपर काय आहे हे त्यांना काढून घ्यायलाय, करेक्ट. त्यांना फाटून घ्यायलाय. येस. सो बुक मध्येच एक पेपर काय होलं त्यांनी कट करून घेतलं, करेक्ट. सो आता पेपर वरती मी क्लिक करतो. आता पेपरची काय व्हायलंय, स्मॉल स्मॉल पीसेस व्हायलंय, करेक्ट. सो त्यांनी आणि काय करायला पेपरला फाटून त्याची धाकटी धाकटी पीसेस करायला ते, करेक्ट. येस. सो आता त्यांनी कुठं घातलेत, हे वॉच ग्लास वरती घातलेत. सो हे वॉच ग्लास मध्ये वरती काय पेपर आहे ना, त्याला आम्ही कुठं घालवा, बीकर मध्ये घालवा. 1 मिनिट. हे खाली काय बीकर आहे त्याच्यामध्ये घालवा म्हण. ऑलराईट. बीकर मध्ये आता आम्ही घातलो. ऑलराईट. नंतर आम्ही काय करू, हे बीकर काय आहे, 1 मिनिट, त्याच्यामध्ये पाणी घालू आपण. हे काय खाली बीकर मध्ये पेपर आहे ना त्याच्यामध्ये पाणी घालून आणि 1 दिवसला आम्ही काय करावं, वेट करावं. सो वी हॅव टू वेट फॉर 1 डे. सो 1 दिवस झाल्यानंतर काय होते, कॅन यू सी पूर्ण पाणीमध्ये पेपर काय होऊन सोडले, ते सॉफ्ट होऊन सोडले. येस ऑर नो? येस. आता बघा. येस. नेक्स्ट वरती आता मी क्लिक केलं, इथं काय व्हायले, सो हे कॅन यू सी द चेंज पेपर कसं होलंय बघा. येस. एक दिवस झाल्यानंतर पेपर काय होऊन सोडले, पाणीमध्ये फुल्ली मॉइस्ट होऊन सॉफ्ट होऊन सोडले ते. येस. सो ह्याच्यामध्ये काय एक्सेस वॉटर आहे ना ते आता काढवा म्हणा मी. ओके. एक्सेस वॉटर काढल्यानंतर
आता हे काय सोक्ड पेपर आहे ना, ते मॉर्टर मध्ये घालवा. ओके, मॉर्टर आणि पेस्टल मध्ये घालवा. आता बघा मॉर्टर काय करते, त्याला ग्राइंड करायला स्टार्ट करते. सो काय होते, पेपर आता फुल्ली सॉफ्ट आहे, त्याला आम्ही ग्राइंड केलं तर काय होते, इट बिकम्स लाईक अ पेस्ट है ना, पेस्ट होते ते. सो आता ते फुल्ली ग्राइंड होले. ओके, सो इकडे आम्ही काय बघालो, इथं बघा कसं होलंय बघा, ते पेपर फुली ग्राइंड केलं नंतर कसं होलंय बघा. ओके, सो हे झाल्यानंतर आम्ही काय करू, एक मिनिट हा, वुडन ब्लॉक घेऊ. वुडन ब्लॉक, 1 मिनिट हा. येस, वुडन ब्लॉक वरती काय करू, फ्रेम घालू. हे काय वायर मेशचं फ्रेम आहे ना, ते घालू आपण. ओके, वायर मेशचं फ्रेम घाल्यानंतर आम्ही काय करू, त्याच्यावरती मस्लिन क्लॉथ घालू आपण. ओके, मस्लिन क्लॉथ घालल्यानंतर आम्ही हे काय पेपरचं पल्प आहे ना, ते ह्याच्यावरती घालू आपण. ओके, सो घाल्यानंतर ह्याच्यावरती सनमिका शीट ठेवू आपण. सनमिका शीट ठेवा आणि हे वरती स्टोन ब्लॉक काय आहे ते ठेवून सोडवा. ओके, सो स्टोन ब्लॉक ठेवल्यानंतर आता आणि एक दिवसला आम्ही ते तसंच ठेवू. ओके, एक दिवसला ठेवल्यानंतर काय होते आता बघू आपण. सो ह्याच्यावरतीच स्टोन ब्लॉक काढतो. सनमिका शीट, मस्लिन क्लॉथ, वायर मेश हे सगळं केलं, काय आम्ही काढलो ना. व्हॉट यू कॅन सी, हे काय आहे, दिस इज अ रिसायकल्ड पेपर. हे काय आहे, आमचं काय पेपर रिसायकल होऊन येते ना, ते पेपर आहे. सो हे आम्ही सन या फिर हीटला ठेवलं तर आणि जास्त जल्दी ड्राय होऊन सोडते, अँड दिस इज रेडी फॉर यूज. दिस इज रेडी फॉर यूज. इज इट क्लिअर? सो असं आम्ही काय करायला येतो, पेपर रिसायकल करायला येते. काय वेस्ट पेपर्स राहते ने, ते आम्हाला यूज करायला पण येतो. रियूज, सॉरी, रिसायकल केल्यानंतर आम्ही आणि रियूज करायला पण येते. ओके, येस, इज इट क्लिअर? सगळ्यांना समजलं? येस, इज इट क्लिअर? सो असं आम्ही काय करतो, पेपर आम्ही रिसायकल करायला पण येते युझिंग फ्यू ऑफ दी प्रॉडक्ट्स. ओके, सो सन्मिका शीट मन आम्ही इकडे वर्ड बघितलो, ते ऍक्च्युली काय आहे, सो इट इज अ हाई प्रेशर डेकोरेटिव्ह लॅमिनेट म्हणून सांगतो मी. हे ऍक्च्युली एक मटेरियल राहते, ते आम्ही क्रिएट कसं करतो, मल्टिपल लेयर्स ऑफ पेपर घेऊन काय करतो, क्रिएट करतो. सो ते कशाला यूज होते म्हटलं तर, इट इज लाईक अ थर्मोसेटिंग रेझिन. आता तुम्ही कोणचं बी आता DIY म्हणून सांगतो मी, रील्स मध्ये बघितलं, रेझिन घालून सगळं क्लेची प्रॉडक्ट्स हे सगळं रेडी करतात, या सो ना. सो हे पण एकसारखं रेझिन आहे, थर्मोसेटिंग रेझिन हे. हे हाय हीट आणि प्रेशर मध्ये लई चांगलं काम करते. ओके, सो दॅट्स वाय वी यूज इट फॉर क्रिएटिंग मल्टी लेयर्स ऑफ पेपर. ओके, येस, इज इट क्लिअर? ऑल राईट, ओके. सो असं आम्ही सायन्स लॅब मध्ये पेपर वेस्ट पेपर काय राहते, रिसायकल करायला येते. ओके, सो ह्याच्यावरती थोडी आता आम्ही क्वेश्चन्स बघू आपण. ऑल राईट, सो व्हॉट इज रिसायकलिंग? रिसायकलिंग म्हटलं तर काय, रिसायकलिंग म्हटलं तर वी आर अगेन, ते काय ओल्ड प्रॉडक्ट्स राहते ना, त्याला आम्ही ट्रान्सफॉर्म करून न्यू प्रोडक्ट करून घेऊन आणि ते आम्ही काय करतो, रियूज करतो. सो इकडं transforming material into another useful product is known as recycling. On an average, how many times can paper be recycled? So एक पेपर कितींदा आम्ही रिसायकल करायला येते? Can anybody tell me this? सो 6 to 7 times आम्ही रिसायकल करायला येते. सो ते रिसायकल करून करून काय होऊन सोडते, त्याचं ऍक्च्युली काय फायबर राहते ना, ते इट बिकम्स व्हेरी थिन.
पेपरची काय फायबर राहते, इट बिकम्स व्हेरी थिन. बट रिसायकल केलं तर आमचं वेस्ट काय राहते, मिनिमाइज होते, रेड्यूस होते, पोल्युशन पण कम होते, आणि डिफॉरेस्टेशन, बिकॉज पेपर कसलं प्रोड्यूस होते, बॅम्बू ट्रीज यूज करून आम्ही प्रोड्यूस करतो. सो केवढं ट्रीज आम्ही कट करतो तेवढं डिफॉरेस्टेशन जास्त होते. येस ऑर नो? सो दॅट्स वाय पेपर आम्ही रिसायकल केलं तर आम्ही पेपरचे प्रोडक्शन काय करायला होते, कम करायला होते. So indirectly, what we are doing, we are not only managing the waste, but we are actually protecting our environment. Okay. Identify the option that is not a part of 3 R's of waste management. हे ऑप्शन मध्ये कसला ऑप्शन 3 R चा पार्ट नाही आहे? It is yes, refuse ना? Yes. What happens when you recycle the paper again and again? So paper तुम्ही अगेन अँड अगेन रिसायकल केलं तर त्याचा फायबर, आता तर मी सांगितलं फायबर काय होऊन सोडते, वीक होऊन सोडते. पेपरचं फायबर वीक होते. आता तुम्ही बुक स्टॉल मध्ये जावा, रफ शीट्स पण सांगा, त्यांनी तुम्हाला एक बंडल देते. रफ शीटचं पेपर क्वालिटी आणि तुमचं नॉर्मल बुकचं पेपर क्वालिटी बघा कसं डिफरंट राहते. ओके. सो रफ शीट्स काय राहते, ते ऍक्च्युली रिसायकल्ड पेपर राहते. ओके. व्हॉट इज द मेन इंग्रेडियंट इन पेपर प्रोडक्शन? ते वुड पल्प आहे. सो वुड पल्पच आम्ही काय करतो, पेपर क्रिएट करतो, पेपर प्रोड्यूस करतो. A low-lying open area where the garbage collected from city or town is dumped is known as. सो एक एरिया मध्ये आम्ही सगळं पुरं सिटीचं काय वेस्ट राहते नाही ते सगळं कलेक्ट करून ते एरिया मध्ये डंप करालो, त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? येस, लँडफिल ना. Identify the incorrect reasoning for recycling paper. Recycling paper करायला आम्ही, what is the not correct reason given in this? कोणचं reason correct नाही आहे? सो लँडफिलचं स्पेस कम होते ऑब्विसली. रिसायकलिंग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काय पेपर टाकताना इट ऑलमोस्ट अक्युमुलेट्स 28% ऑफ टोटल वेस्ट. सो किती तुम्ही पेपर वेस्ट करता ते विचार करा. तुम्हीच नाही, एव्हरीबडी, इवन मी ऑल्सो, आय एम ऑल्सो इन्क्लुडेड इन इट. सो दॅट्स वाय आम्ही काय करावं, पेपर वेस्ट कम करावं. किती होते तेवढं आम्ही पेपर वेस्ट करायचं कम करावं. Because it almost accumulates 28% of total waste in the landfills. Okay. So त्याच्यासाठी काय व्हायले, त्याच्यासाठी पोल्युशन जास्त व्हायले, डिफॉरेस्टेशन जास्त व्हायले, आणि लँडफिल्स पण जास्त व्हायले. करेक्ट. सो लँडफिल्स कम होते आम्ही पेपर रिसायकल केलं तर. रॉ मटेरियल कन्झम्पशन जास्त होते काय? बिलकुल नाही. रिसायकल मध्ये कोणचं रॉ मटेरियल यूज आहे ना, वेस्टच यूज करालो मी इथं. सो ग्रीन हाऊस गॅसेस रिडक्शन होते ऑब्विसली. आम्ही रिसायकल केलं तर आम्ही वेस्ट कम करतो, पेपरनी ग्रीन हाऊसेस गॅसेस प्रोडक्शन पण कम होते. सेव्स एनर्जी ऑब्विसली. तुम्हाला माहित आहे, तुम्ही ऑलमोस्ट टोटल एनर्जी किती पाहिजे ना एक नवीन पेपर प्रोड्यूस करायला, त्याचं 70% लेस एनर्जी आम्हाला पाहिजे रिसायकल्ड पेपर प्रोड्यूस करायला. सो पेपर आम्ही रिसायकल केलो तर किती हेल्प होते थोडं विचार करा. सो ऑब्विसली इन्क्रीज द रॉ मटेरियल कन्झम्पशन हे ऑप्शन येतच नाही रिसायकलिंग मध्ये, बिकॉज वी आर युझिंग द वेस्ट हिअर. What type of material are collected in blue colored dustbins? Blue colored dustbins मध्ये आम्ही काय कलेक्ट करतो? Anybody? It is electronic waste or recyclable materials or hazardous waste या फिर decomposable materials. ब्लू कलर डस्टबिन्स मध्ये आम्ही कोणचं मटेरियल कलेक्ट करतो? एनीबडी? सो इट इज युज्ड फॉर रिसायकलेबल मटेरियल्स. रिसायकलेबल मटेरियल्सला आम्ही ब्लू कलर डस्टबिन्स यूज करतो, आणि ग्रीन कलर डस्टबिन्स ऑब्विसली डिकम्पोजेबल मटेरियल्सला. विच डज नॉट मीन द सेम ॲज वेस्ट. सो ह्याच्यामध्ये वेस्ट म्हटलं तर कोणचं वर्ड वेस्टचं मिनिंग नाही आहे. सरप्लस, ट्रॅश, रबिश, गार्बेज. सो रबिश मी सांगितलं तुम्हाला, इट ऑल्सो मीन्स वेस्ट. येस. US UK मध्ये वेस्टची डिफरंट डिफरंट मिनिंग्स आहे. ट्रॅश, रबिश, गार्बेज, बट द सरप्लस मीन्स मोर, एडिशन. सो दिस इज करेक्ट मीनिंग ऑफ वेस्ट. चेक करू आमचे आन्सर्स करेक्ट आहे काय?
Let's see. Yes. Yes. All the answer correct. सो सगळ्यांना आवडलं हे सेशन. कसं आम्ही रिसायकल्ड पेपर करतो, रिसायकलिंग केलं तर किती हेल्प होते मन आजच्या सेशन मध्ये आम्ही बघितलं. ऑलराईट. सो आजचं सेशन संपवायचं पहिलं आम्ही काय करू, वी विल जस्ट look into today's thought of the day. All right, let's see. So, what is that? I never lose. Either I win or learn. सो कोणचं बी तुम्ही कॉम्पिटिशन घ्या या फिर टेस्ट घ्या, वट एव्हर द ऑपॉर्च्युनिटी और एनिथिंग इट इज, तुम्ही लूज केलं तर दॅट इज ऍक्च्युली नॉट अ लूज. ओके, इट इज आयदर यू विन और लर्न. आता तुम्ही एक कॉम्पिटिशन घ्या, तुम्ही आयदर जितणार आहे या फिर you will lose it. But when you lose it, you are going to learn something. तुम्ही एक आणि एक नवीन कोणता तर विषय काय करता तिथं शिकून घेता. So you are never going to fail anywhere. You are going to win either. Otherwise, you are going to learn something from that failure. Okay. So आजचा क्लास आम्ही इथंच स्टॉप करू. अमन, thank you very much. We'll meet again in the next class. Thank you everyone. Jai Hind, Jai Vidya Shakti.